नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे SK सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर हा व्हिडिओ येत आहे आणि मंडळी आता या कोकणामध्ये काजूचा हंगाम सुरू झाला आहे। काजूला मोहर आलेला आहे, मागेच म्हणालो होतो। तर हे बघा, हे काजू लावलेले आहे, यंदा हे 3रा वर्ष आहे आणि हे 3ऱ्या वर्षी काजू केवढे मोठे झालेत बघा, माझ्या उंचीपेक्षा मोठे झालेले आहेत काजू सगळे वरती लावलेले। आणि हे राख्या जातीचे काजू आहेत, खालच्या बांधामध्ये ते पण खूप मोठे झालेले आहेत। तर ह्या लावल्याचं, हे काजू लावल्याचं आनंद आणि समाधान का वाटतं माहिती आहे का? पण त्याचं आता पीक यायला सुरुवात झाली आहे आणि आपण जी मेहनत घेतली त्याचं काहीतरी ते एक यश आलं किंवा ते सार्थकी लागलं केलेली मेहनत। तर असं मग मन खूप म्हणजे प्रसन्न होतं की आपण जी मेहनत घेतली ते एकदम योग्य होती आणि त्याला चांगलं यश आलं आहे। कारण काय माहिती आहे का, त्या काजूंना आता मोहर आलेला आहे आणि मोहर आल्यानंतर का बियासुद्धा झालेल्या आहेत। तर त्यामुळे त्या बियांचा तयार झालेल्या आहेत की नाही ते बघण्यासाठी आलं। त्या काजूच्या बिया, काजूगर हे तयार झालेले आहेत, ते आता घेऊन जाऊया आणि आज भाजी होणार आहे काजूची। तर पाहूया किती मिळत आहेत त्या। वेंगुर्ला काजू लावलेला आणि याचे हे घड बियांचे दिसत आहेत आपल्याला। हे दुसऱ्या ठिकाणचे आहेत, या काही बिया या जून झालेल्या आहेत, ह्या तयार झालेल्या आहेत। खोडून नेऊया आपण ह्या घरी, या सुद्धा हे हा काजू आणि हा काजू, हे 2 काजू खूप मोठे झालेत। पाठीमागचा आहे, हा सुद्धा उंच झालेला आहे, पण हे कसे पसरलेत, हे 2 काजू आहेत ते, त्यामुळे ठीक आहे। आता आपण काजू बिया काढायला सुरुवात करूया। ते सुद्धा आहे, हा छोटासाच काजू आहे, याच्यावरती आलेल्या आहेत बिया, इथे पण आहेत। हे सगळेच काही काजू आलेले नाही, हे काही काजू आलेले नाहीत। हा नाही आलेला, याला मोहर आला होता, त्याच्यावर एकच आहे ही बी तयार झालेली, थोड्या छोट्या छोट्या आहेत। तर ठीक आहे मंडळी, आपण आता हे काजू बिया काढायला सुरुवात करूया। तर मंडळी, आज ही काजूच्या बिया आणल्यानंतर ही काजूच्या घरची भाजी आज आमच्याकडे आहे। ते बघा, असे कोकणी चुलीवरचं पद्धतीने बनवलेली एक काजू घरची भाजी। तर ठीक आहे, हा व्हिडिओ छोटासा आपण पाहिलात, खूप खूप धन्यवाद आपले। असेच सहकार्य पुढे पण करत राहा, हीच इच्छा। थँक्यू।